त्यांच्या सन्मानासाठी आपण या ठिकाणी एकत्र आहोत. त्यांचे मित्र साहेब पुन्हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉक्टर विश्वनाथ मिश्रा, खासदार श्रीनिवास पाटील या ठिकाणी सोहळा आयोजित करण्याच्यासाठी यांनी पुढाकार घेतला. डॉक्टर गिरीश गांधी, मंडळाचे अध्यक्ष रवींद्र झाडिया, विश्वस्त गणपतराव पाटील, अन्य सहकारी आणि झाडिया साहेबांच्या उद्या आस्था असलेले आपण सगळे बंधू होते. म्हणून त्यांच्या अखेरच्या काळामध्ये पर्यावरणाच्या प्रश्नाचं महत्व त्यांनी ओळखलं होतं आणि या क्षेत्रामध्ये अधिक योगदान देण्याचा संबंधीचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामधून मंडळाचा जन्म झाला. पुणे शहराचे हे जे आजूबाजूचे डोंगर आहेत ते हिरवीगार कसे होती, आजूबाजूची खेळी आहेत त्यांचा दुष्काळ कसा घालवता येईल आणि त्या संदर्भातली जागृती लोकांच्या मनात कशी करता येईल हे काम त्यांनी अखेरच्या काळामध्ये तिथे श्रद्धेने केले. मला आठवतंय की पुण्याच्या जवळ केतकावली नावाचं गाव आहे आणि त्या केतकावलीमध्ये म्हणून म्हणजे कोणता कार्यक्रम घेतला होता. दुष्काळातून ते गाव बाहेर काढलं आणि ते दाखवण्याच्या संबंधीच्या सचिवाला अभियान ते त्या ठिकाणी घेऊन गेले. खरं त्यांचा आम्हा लोकांशी संबंध हा आम्हा लोकांचा सावली जीवनाचा सुरुवातीच्या काळापासून होता. म्हणून लहानचे लहान पुण्यात आली. सुरुवातीच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या राज्यात सुद्धा त्यांनी लक्ष घातलं. नंतरच्या काळामध्ये श्रीमती इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा स्वीकार करून त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम सुरू केलं. संघटनेमध्ये काम केलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तिथे जनरल सेक्रेटरी होते. त्या काळामध्ये माझ्याकडे महाराष्ट्राच्या तरुणांची जबाबदारी होती आणि अनेक दिवस अनेक रात्री आम्ही मुंबईच्या खेड गल्लीमधल्या तिरक वाहनामध्ये एकत्र राहिलो. गप्पागोष्टी केल्या. आम्हाला तरुणांना प्रोत्साहित करण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं आणि त्या निमित्ताने त्या माध्यमातून आमची त्यांची जवळीक झालेली होती. झाली साहेब की नंतरच्या काळामध्ये केंद्रामध्ये गेले आणि वाढीच्या काळामध्ये जसा उल्लेख या ठिकाणी केला गेला की जयप्रकाश नारायणचा आदेश हा स्वीकारून अनेक जण त्या सगळ्या चळवळीमध्ये लोकशाहीची रक्षणासाठी बदलती किंमत देण्याची तयारी त्यांनी केली. त्याच्यामध्ये म्हणून यांचा सुद्धा उल्लेख हा करावा. खरं म्हणजे तर महात्मा कालखंडामध्ये सुद्धा त्यांच्या मनामध्ये हीच भावना होती. तो जो जिल्हा होता आज त्याला आपण रायगड म्हणतो, त्या काळामध्ये तो जिल्ह्याचं नाव कुलाबा जिल्हा होता आणि त्या कुलाबा जिल्ह्यामध्ये म्हणून झाली असोत, सुरुवाती फिनिस असोत, अशी अनेक लोकांची नावं घेतायची की ती सामान्य जीवनामध्ये एका विचाराला वाहून घेतली अशा प्रकारच्या नेतृत्वाची फळी होती आणि त्याच्यामध्ये म्हणून बाई त्यांचं योगदान फार मोठं होतं. त्या पुणे शहरामधून
हा देशातील संसदेमध्ये ते गेले आणि एक उत्तम संसद होती म्हणून त्यांचा लौकिक फार थोड्या काळामध्ये झाला. काही प्रश्नाच्या संबंधी वादविवाद झाले. त्यांच्या सुरुवातीचा काळ देशाच्या पातळीच्या राजकारणामध्ये इंदिरा गांधींचा अत्यंत दैनिक होता. पण काही जणांना त्यांना फसत नव्हती आणि म्हणून संसदेतला त्यावेळेचा तरुण लोकांचा रूप झाला, ज्याचं नेतृत्व माजी पंतप्रधान चंद्रशेखर, मोहन भाटिया, माजी उपराष्ट्रपती कृष्णकांत आणि काही लोकांनी केलं. आणि प्रसंगी तुरुंगाद्वारे वेळ आली तरी त्यांनी आपली भूमिका सुचली. ज्या प्रकारचा विचार हा त्यांनी स्वीकारला आणि एक प्रकारे संघर्ष करण्याची भूमिका आणि आणीबाणीचं युद्ध करण्याची तयारी ही त्यांनी केली. आणीबाणीच्या नंतर काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. राज्य जनता पार्टी चाललं आणि त्यावेळेच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणून त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी आली आणि त्यांनी अत्यंत उत्तम रीतीने पार पाडली. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक गोष्टी घडल्या. मंत्रिमंडळातून बाहेर गेल्याच्या नंतर नियोजन मंडळाची जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि देशाच्या नियोजनाला योग्य दिशा कशी देता येईल याबद्दलची खबरदारी ही मोहनदांनी घेतलेली होती. आम्हा सगळ्यांचा या सगळ्या त्यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून ज्या प्रकारचे वाचन त्यांनी केलं त्याच्या वाचनातून नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याचं काम ते सातत्याने करत होते. त्याचा लाभ आम्हा लोकांना मिळाला हे सांगायला मला काही कमीपणा वाटत नाही. आणि त्यांच्या नावानं संस्था, त्यांच्या नावानं पुरस्कार याचा अर्थ विधायक काळाला, राष्ट्रीय काळाला जे जे कोणी सहभागी होत असतील, योगदान देत असतील अशा कर्तृत्ववान लोकांची नेमकी या ठिकाणी ओळख काढून त्यांचा सन्मान करणं, त्यांना पुरस्कार देणं ही भूमिका म्हणून त्यांच्या नावानं ही जी सुरू केली ती अत्यंत योग्य झाली. सर्वांना या कामात रस होता, अशा कामात ज्यांचे योगदान आहे अशाच लोकांची निवड या ठिकाणी केलेली आहे. हे या ठिकाणची यादी असल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि अशीच निवड आज या कार्यक्रमामध्ये कायदे सुनावला यांची कायदे सुनावला हे एक आगळं वेगळं लक्षात होतं. काही गोष्टी सांगण्यात थोड्या अडचणीच आहे. आम्ही दोघं एका वर्गात होतो, आम्ही एका वर्गात शिकलो. आम्ही दोघांनी अभ्यास कधी केला नाही आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्हाला लोकांचं लक्ष असायचं. आमचा बराचसा काळ वर्गापेक्षा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चालेल बरं. ते कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आम्हा लोकांचा वेळ त्या द्यायचा. त्यावेळेस यांचा संबंध पार्श्वभूमी ही वेगळी होती. त्यांच्या वडिलांचं फर्निचरचं दुकान होतं आणि ते कॅम्फात दुकान असतं. त्याच्या कॅम्फाच्या फर्निचरच्या दुकानामध्ये त्याच्यामध्ये आम्ही जात असू आणि एकंदर त्यांची काय स्थिती होती याची जवळून आम्हा सर्वांना माहिती झालेली होती. आणखी एक गोष्ट त्यांची होती की कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना भोजाच्या बद्दलच्या एक अतिशय आस्था असायची आणि चांगले भोज त्यांनी घेतले. त्या भोजातून रेसपेक्षा त्या भोजाच्या सेफ्टीतून रक्त काढून त्याच्यापासून वॅक्सिन देण्यात येईल का हे सायन्सच्या डोक्यामध्ये त्या काळामध्ये होतं. आणि हळूहळू या सगळ्या गोष्टीतून ते यशस्वी झाले आणि त्याच्यातूनच हे
त्या सिरम इन्स्टिट्यूटचा जन्म झाला. सिरम इन्स्टिट्यूट एका अत्यंत लहान गोष्टी लहान जागेमध्ये ती त्यांनी सुरू केली. आज त्याचं स्वरूप काय हे आपण यापाशी टीव्हीमध्ये पाहिलं. आणि जगाची ही एक अतिशय उत्तम प्रकारची इन्स्टिट्यूट झाली. ज्या ज्या वेळेला जगामध्ये संकट आली त्या संकटाला उत्तर देण्याचं काम भारताने दिलं. आणि भारतातील कोणी दिलं असेल तर सिरम इन्स्टिट्यूटने दिलं, पुण्याने दिलं. त्याचा अभिमान अक्षर सगळ्याला. कितीतरी गोष्टी सिरम इन्स्टिट्यूटच्या वेळेस कोरोनासारखं संकट आलं आणि सर्व लोक ठिकठिकाणचे घरामध्ये ऐकून बसलेले घराचा वाईट पडत नसे. ज्याच्या नेतृत्वाने सुद्धा सांगितलं की या बाहेर पडू नका. आणि दुसऱ्या बाजूने पेशंटची संख्या वाढते अशा प्रकारचं चित्र आणि त्याला उत्तर देण्याच्या संबंधीचं वॅक्सिन हे साधू सोनावाल्यांनी केलं आणि ते देशामध्ये देशाच्या बाहेर पोचवलं. मला सांगायला अभिमान असतो की त्या काळामध्ये 10 वर्षाच्या 2 भाग सगळ्या जिल्ह्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचं वॅक्सिन घेऊन ते मोफत आणि ठिकठिकाणच्या गावामध्ये हॉस्पिटलला पुरवलेलं होतं. अक्षरशः कोट्यावधी रुपयाचं वॅक्सिन त्यावेळेला सायन्सने आम्हाला लोकांना मोफत दिले. इथं माझ्यासमोर डॉक्टर दक्षाण बसले. 2 दिवसाच्या पूर्वी डॉक्टर दक्षाणांनी मला सांगितलं की कॅन्सरचं एक नवीन वॅक्सिन तयार केलंय. ग्रामीण भागाच्या मुलीने ते वॅक्सिन द्यायची गरज आहे आणि ते वॅक्सिन आपल्याला मिळेल का? वॅक्सिन म्हणजे तर आमच्या डोक्यात एकच विषय सिरम इन्स्टिट्यूट. त्यांचे चिरंजीव त्यांना माहिती नाही आजार म्हणून त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं आणि आजारला सांगितलं की आमच्या एका सहकार्याने हा उपक्रम हातात घ्यायचं ठरवलंय, आम्हाला काही वॅक्सिन लागतील. त्यांचा फोन आला, त्यांच्याकडेच झाला, तुमच्याकडेच झाला ना. फोन यांनाच गेला आणि यांना फोन करून कळवलं की एक लिमिटेड क्वांटिटी मी आत्ता देतो. त्या क्वांटिटीची किंमत आज 2 कोटी रुपयाची. 2 कोटी रुपयाची वॅक्सिन कॅन्सरच्यासाठी अक्षरशः 2 दिवसाच्या पूर्वी त्यांनी देण्याची तयारी दाखवली. आणि यातून ज्या मुली ग्रामीण भागाच्या त्यांना त्याची उपयुक्तता आहे, त्याची पूर्तता आज या ठिकाणी करण्याचं काम सिरम इन्स्टिट्यूटने दाखवलेले. असं एक गोष्ट सांगायला आनंद होतो की माझी खात्री आहे की दिवसांपैकी प्रत्येकाने जन्माच्या नंतर वॅक्सिन घेतलेली असेल. पूर्वीच्या काळामध्ये लोक असं म्हणायचे आपल्या हाताला देवी करायचं, वॅक्सिनच्या देवीचं आज हे तयार करतात आणि किती करतात. आज या जगामध्ये मी सांगतोय जगामध्ये जी 5 मुली जन्माला येतात त्या 5 मुलाच्या 3 मुलांचं वॅक्सिनेशन सिरम इन्स्टिट्यूटकडनं जातं सर्व जगामध्ये. या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये सगळ्या जगामध्ये याची पूर्तता ही यांनी केली. आणि विशेषतः आफ्रिकन कंट्रीजमध्ये तिची अतिशय आवश्यकता होती त्या काळामध्ये हे काम अतिशय मोठ्या प्रमाणात सिरम इन्स्टिट्यूटने त्या ठिकाणी केलं. आणि याच्या पाठीमागे सायलेन्स सोनावाला आणि त्यांची टीम यांनी जी बांधिलकी समाजसेवेची या पद्धतीने घेतलेली आहे त्या माध्यमातून हे सर्व काम झालेलं आहे. की याच्याबद्दल काही अधिक बोलायची आवश्यकता नाही. एकच आहे की त्यांचं काम हे अतिशय मोठं काम आहे. भारत सरकारने पहिल्यांदा त्यांना पद्मश्री दिली. आम्हा लोकांना काही ठीक वाटलं नाही, पण मला आनंद आहे की त्याच्यानंतर भारत सरकारने त्यांना पद्मश्रीच्या नंतर पद्मभूषण दिले. आज वॅक्सिनच्या क्षेत्रामध्ये जगाच्या नव्या पिढीच्यासाठी त्यांचं योगदान आहे. ते योगदान बघितल्याच्या नंतर
माझं स्वच्छ होत आहे की राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उचल होत सीमित ठेवू नका. भारत रत्न हे खऱ्या अर्थानं सायरस कुमार यांना द्यायला हवं. त्या बदल्याचं त्यांनी देशासाठी केलं, जगासाठी केलं, मानवतेसाठी केलं. आणि म्हणून केंद्र सरकार याचा गांभीर्याने विचार करेल अशा प्रकारची अपेक्षा केली तर त्यामध्ये काही गैरवाजी नाही. मी अधिक बोललो डॉक्टर साहेबांचं या ठिकाणी घेऊ इच्छित नाही. मी रंजनला, त्यांच्या सगळ्या सहकार्यांना, रवींद्र आणि त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो की अत्यंत कर्तृत्वात आणि दृष्टी असलेल्या व्यक्तिमत्वाची निवड तुम्ही या पुरस्कारासाठी केली. त्यामुळे तुम्ही अभिनंदनाला पात्र आहात. तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि सायरस कुमारला यांच्या संस्थेच्याकडून मानवतेची सेवा अखंडपणानं इथून पुढे होईल अशी खात्री बाळगतो आणि आशीर्वाद घेतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.